अखेर या कडाक्याच्या थंडीतही आदिवासी मुलांना स्वेटर मिळणार नाहीत हे स्पष्ट झालंय। मात्र प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही। स्वेटर वाटपाची प्रक्रिया थांबवण्याची घोषणा करताना आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी थंडी कुठे आहे असा अजब प्रश्नच पत्रकारांना विचारला। स्वेटर विना 5 अंश सेल्सिअस तापमानात विद्यार्थी कुडकुडत असताना आदिवासी विकास मंत्र्यांना मात्र थंडी वाजत नाहीये। याला नेमकी कसली ऊब म्हणायची? झाला गेली आता थंडी। नाशिकमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमान असताना आदिवासी विकास मंत्री काय म्हणतायत ऐकलत? एकीकडे आश्रमशाळातले विद्यार्थी प्रचंड थंडीत कुडकुडतायत, त्यांना वेळेत स्वेटर द्यायचे सोडून आदिवासी विकास मंत्री पत्रकारांना विचारतायत कुठे थंडी? झाला गेली आता थंडी। पुढील वर्षाच्या आदिवासी विकासाच्या नियोजनाची बैठक नाशिकमध्ये सुरू आहे। मात्र मंत्री महोदयांना थंडी वाजत नाहीये। ठाणे आणि नाशिक विभागांसाठी सुमारे 300 कोटी रुपयांचं नियोजन सावरांच्या उपस्थितीत होत आहे, तर दुसरीकडे नाशिकमधल्या आश्रमशाळेतले विद्यार्थी थंडीत कुडकुडतायत, त्यांना स्वेटर विना झोपावं लागतंय। तरीही मंत्री महोदय म्हणतायत कुठे थंडी? पत्रकारांनी पुन्हा त्यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं पहा। थंडी गेली म्हणजे ही आता तुमच्याकडे अचानक आलेली थंडी आहे, तशी आमच्याकडे थंडी कधी पडत नाही या वेळेला, पण आमच्याकडे सुद्धा थंडी आहे। अशा थंडी पडणार नाही असं नाहीये। स्वेटरच्या मुद्द्यावर आदिवासी विकास मंत्र्यांना घेरलं असता मुख्य सचिवांनी प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचं स्पष्ट केलं। अनेकांचे हितसंबंध गुंतले असल्यानं प्रोसेस पूर्ण होत नाही असं ते म्हणाले। मात्र नाशिकच्या आयुक्तालयात स्वेटर खरेदीची ऑर्डर दाखवण्यात आल्यावर दोघांची भंबेरी उडाली। ऑर्डरच दिलेली नाही। या प्रक्रिया झाल्यानंतर आमच्याकडे ज्या वेळेला मंजुरीसाठी आलेली आहे, या दरम्यान तक्रारी आल्या। या तक्रारीची स्वरूप लक्षात घेता मंत्री महोदयांनी निर्णय घेतलेले या प्रक्रिया आपण पूर्ण नाही करायची। आदिवासी विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च मार्च अखेर अपेक्षित असताना विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याबाबत कुणीही गंभीर नाही। फक्त स्वेटरच नाही तर जेवण, पुस्तकं, अंडी, फळंही केवळ कागदावर मिळतात। त्यामुळे अर्थसंकल्पातला 9% खर्च वाया जातो की काय असा संशय यामुळे उत्पन्न झालाय। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। आदिवासी विकास मंत्र्यांना नाशिकमध्ये ऊब लागत असली तरी 7 जानेवारीला झी 24 तासच्या टीमनं त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊन 8.5 अंश सेल्सिअसच्या थंडीत कुडकुडणाऱ्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांचं विशेष वृत्त दाखवलं होतं। आता तर ही थंडी 6 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आली आहे। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचे काय हाल असतील याची कल्पनाच केलेली बरी। उपाययोजना करण्याऐवजी थंडी नाही असं म्हणणाऱ्या आदिवासी विकास मंत्र्यांना विदारक वास्तव कळावं यासाठी हा विशेष वृत्तांत आम्ही पुन्हा दाखवतो आहोत। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या पिंपरी गावात पहाटे 8.5 अंश सेल्सिअस कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारी ही आश्रमशाळेतली मुलं। या मुलांना आश्रमशाळेकडून स्वेटर मिळालं नाही, त्यामुळे कामचलाऊ पांघरुणात स्वतःला लपेटून ही मुलं कशीबशी थंडीपासून बचाव करतायत। थंडी असह्य झाल्यानं काही मुलं चक्क अंथरुणावर बसून आहेत। हे आहे आश्रमशाळांचं वास्तव। सरकारकडून या विद्यार्थ्यांसाठी अनेक योजनांची घोषणा झाली, मात्र या योजनांचा पैसा जातो कुठे? खासगी संस्थांना जे अनुदान दिलं जातं त्या अनुदानाचं होतं काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। या कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी देऊ शकत नाही। पहाटे गार पाण्यानं या चिमुरड्यांना आंघोळ करावी लागते। अगदी पहिलीच्या वर्गातल्या मुलालाही गार पाण्यानं आंघोळ करावी लागते। कर्मचारी आणि शिक्षक मात्र स्वतःसाठी गरम पाण्याची सोय करत असतात। गार पाण्याने आंघोळ करतो। का बरं तुम्ही विचारत नाही आम्हाला गरम पाणी पाहिजे म्हणून? नाही, मग आता विचारलं तरी मग ते नजरअंदाज करतात आणि सोडून देतात। मग गरम पाणी विचारलं की असं सांगतात का तुमचं घर आहे का? स्वेटर भेटलेलाच नाही। मी इथे 3री पासून आलेला आहे, पण आता 7वी शिकत आहे, पण एकदा सुद्धा स्वेटर भेटलेला नाही। एकदा ब्लँकेट आणि चटई भेटलेली, ती सुद्धा वर्ष झालं जमा करून घेतलेली। का बरं जमा केली काय माहिती आता। थंडीच्यामुळे आम्हाला स्वेटरच मिळेल नाही, बुटही मिळेल नाही। थंडी वाजते, मिळालंच नाही। आणि तुम्ही आंघोळ कुठे करता? आंघोळ बाहेरच करतो, उघड्यावरच करतो गार पाण्यात। केंद्र सरकार, राज्य सरकार हागणदारी मुक्त गाव, शहर याची घोषणा करतं।
पण सरकारच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या आश्रमशाळाच अजून हागणदारी मुक्त झालेल्या नाहीत. शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खर्च करून सोलर हीटर 5-6 वर्षांपूर्वी बसवण्यात आले. मात्र हे सोलर हीटर सुरुवातीपासूनच बंद आहे. त्याचा वापर कपडे वाळवण्यासाठी होतो. पिंपरीच्या आश्रमशाळेत एक विद्यार्थी आंघोळीसाठी गेला असता पाझर तलावात बुडून नुकताच त्याचा मृत्यू झाला. मात्र परिस्थिती जैसे थेच. झी मीडियानं या आश्रमशाळेचं वास्तव उघडकीस आणल्यानंतर मुख्याध्यापकांनी अनुदान कमी मिळत असल्याचं कारण पुढे केलं. विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्हाला जे अनुदान भेटतं त्याच्यात आम्ही सर्व काही भागवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातल्या त्यात मुलांना अंथरूण पांघरूण दर 3 वर्षांनी दिलं जातं. आणि त्याचप्रमाणे आम्ही काही NGO ज्या सेवाभावी संस्था असतात त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना इतर ज्या वस्तू आहेत ज्या आम्हाला अनुदानात येत नाही परंतु त्याही वस्तू आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो. हिवाळ्यात विद्यार्थी थंडीनं कुडकुडतात. पावसाळ्यात गळक्या वर्गात दिवसा शिक्षण घेतात. रात्री त्याच ओलाव्यात झोपतात तर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकतात. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आश्रमशाळातली ही आहे जीवघेणी स्थिती. कोणाही सहृदय व्यक्तीला हादरवून सोडेल अशीच ही स्थिती आहे. पण राज्याचं पालकत्व ज्यांच्या हाती आहे त्या मायबाप सरकारला या मुलांची ही व्यथा दिसतीये का? ट्विटर खरेदीमुळे आश्रमशाळांचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. मात्र आश्रमशाळा आणि ऋतू कुठलाही असो, विद्यार्थ्यांची परवड ही त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. निदान इथून पुढे तरी आरोप प्रत्यारोप आणि टेंडर निविदेच्या जोखडाच्या बाहेर पडून मायबाप सरकार आणि लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या या समस्यांकडे गंभीरतेनं आणि पालकत्वाच्या भूमिकेतून बघणार का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया, चर्चा करूया आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून. योगेश, आदिवासी विकास मंत्री जे म्हणतात थंडी कुठे आहे असं म्हणणाऱ्या या आदिवासी विकास मंत्र्यांना नेमकं सांगायचं तरी काय? स्वतःची हतबलता की आम्ही या आदिवासी मुलांचा विकास करू शकत नाहीत, की त्यांना या वास्तवामधली दाहकता समजून घ्यायची नाहीये? म्हणजे तसंच म्हणावं लागेल, कारण की बोलण्याचा त्यांची आपण जी बॉडी लँग्वेज आपण बघत होतो त्यांना काही फरक पडत नाहीये. जर मुलं 5 अंश थंडीमध्ये 6 अंश थंडीमध्ये जरी कुडकुडत असतील तरी काही फरक पडत नाही. टेंडरची प्रोसेस होत नाही, अधिकाऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे, या ठिकाणी प्रोसेसचा हा प्रॉब्लेम आहे, कोर्टात केस आहे असं सांगून पुढच्या वर्षी देऊ, आता या वर्षी काही शक्य नाही असं जे म्हणतात ते किती म्हणजे निगरगट्ट होऊन म्हणतायत सगळीजण, हे खरं म्हणजे या प्रेस कॉन्फरन्समध्ये दिसून आलं. या सर्व अधिकाऱ्यांना, आदिवासी विकास विभागातल्या सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना 5 अंश सेल्सिअसच्या या थंडीमध्ये या ठिकाणी उघड्या या आश्रमशाळांमध्ये झोपवलं पाहिजे. त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ही मुलं या ठिकाणी कुडकुडतायत. प्रोसेसचं आणि टेंडरचं नाव दाखवून यावर्षी आम्ही देणार नाही असं सांगणाऱ्या मंत्र्यांना सुद्धा हे समजलं पाहिजे की आपण हे कसं बोलतो. खरं म्हणजे आदिवासींचा विकास करायचा आहे की ठेकेदारांचा विकास, असा प्रश्न या ठिकाणी या आदिवासी आयुक्तालयामध्ये दिसून येतोय. या ठिकाणी फक्त ठेकेदारांचा विकास होतोय. आदिवासी मुलांचा विकास करताना मात्र या ठिकाणी हिरिरीनं कोणी पुढे येताना दिसत नाही. अनेक ठिकाणी दुर्लक्ष आहे. प्रत्येक आश्रमशाळेत समस्या आहेत. जर आपण विद्यार्थ्यांशी बोललो तर विद्यार्थ्यांची अवस्था ही खरोखर दयनीय अशी आहे. त्यांना कुठल्याच गोष्टी पूर्णतः मिळत नाहीत आणि त्यांची परिस्थितीही खालावलेली आहे. त्यामुळे या थंडीमध्ये किमान ही बातमी दाखवण्याचं कारण हे आहे की आदिवासी विकास मंत्र्यांना आणि आदिवासी विकास आयुक्तालयातल्या सर्व अधिकाऱ्यांना हे समजावं की नुसती प्रोसेस नाही आहे, स्थगित झालेली आहे किंवा आम्ही आता पुढच्या वर्षी देऊ असं म्हणण्यात अर्थ नाही. मुलांना थंडीमध्ये काहीतरी दिलासा द्यायला हवा आणि त्यांना मायेची ऊब द्यायला हवी अशीच अपेक्षा या ठिकाणी आहे. नक्की बरोबर आहे योगेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल आणि या चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.